तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो जो काही व्हिडिओ असेल तर तुम्हाला या ठिकाणी समजला असेल की कशावर केलेला आहे। तर मित्रांनो काल एक आपण व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 22 तारखेपर्यंत कंटिन्यू मध्ये राम मंदिरचे जे काही व्हिडिओज असतील तर ते आपले येतील म्हणून। तर त्याच हिशोबाने आजचा जो काही असेल तर हा आपण दुसरा व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे। तर काल आपण जे केले होते तर ती व्हाईट वाली थीम होती, थोडीशी फॉग बॅनर या ठिकाणी आपण क्रिएट केलं होतं, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता त्याची थंबनेल। आणि आज जे काही आपण केलं असेल तर ही थोडीशी आपण डार्क थीम या ठिकाणी क्रिएट केलेला आहे। तर हे तुम्हाला कसं वाटलं किंवा कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दोन्ही तुम्ही मला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकताय। व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी पीएलबी फाईल आणि सोबतच पीएनजी मटेरियल तर सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही ते सर्व घेऊ शकताय आणि तुम्ही सुद्धा तुमचे डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकताय। ओके, पण तिकडे जाण्याच्या आधी तुम्हाला एक काम करायचं ते म्हणजे आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून टाकायचं आहे, कारण इथून पुढचे जे काही व्हिडिओज असतील तर ते अजून जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी येतील आणि मे बी उद्याचा व्हिडिओ जो असेल तर तो आपला ग्रुप व्हिडिओ या ठिकाणी राहू शकतो। तर ते तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करणं तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे। ओके, तर तेवढं काम नक्की करून घ्या, बाकी सर्व करण्यासाठी मी या ठिकाणी अवेलेबल आहेच। ओके, चला तर त्याच्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट काम आहे ते म्हणजे की भाई आपले जे काही इंस्टाग्राम हँडल असेल तर तिथं जायचं तुम्हाला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मी काही अशा पद्धतीच्या पोस्ट त्या ठिकाणी करत असतो आणि सोबतच काही अशा पद्धतीच्या जे काही रील्स असेल तर ते रील्स सुद्धा या ठिकाणी मी पोस्ट करत असतो। तर तुम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी काय करू शकता, जाऊन चेकआउट करू शकता आणि सोबतच जर तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या असतील तर तुम्ही त्याचे सुद्धा इन्फॉर्मेशन मला या ठिकाणी देऊ शकता। तुमचे स्क्रीनशॉट्स असतील या तुमचे जे काही मेसेज वगैरे असतील सर्व गोष्टी मला या ठिकाणी तुम्ही सांगू शकता। ओके, चला तर आपण आता जाऊयात आपले जे काही मटेरियल असेल तर मटेरियलकडे। ओके, तर आजचं जे काही मटेरियल या ठिकाणी दिलं असेल त्याच्यामध्ये सर्वात पहिले अशा पैकी जे काही जेपीजी डिझाईन असेल तर ही डिझाईन मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। ओके, आता ही डिझाईन तुम्ही या ठिकाणी तुमच्या मार्केटिंगसाठी यूज करू शकता, तर तुम्ही ही डिझाईन सुद्धा या ठिकाणी शेअर करू शकता। ओके, तर मी या ठिकाणी अजून अपलोड केलेली नाहीये, मे बी आज संध्याकाळी मी या ठिकाणी अपलोड करून टाकेल। ओके, त्याच्यानंतर जे काही मी बॅकग्राऊंड यूज केला असेल तर ते बॅकग्राऊंड मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर बॅकग्राऊंडला ज्यावेळेसला तुम्ही झूम करून बघसाल तर त्यावेळेसला एक मंदिराचा जो काही फोटो असेल तर तो फोटो बॅकग्राऊंड मध्ये या ठिकाणी टाकलेला आहे। त्याच्यानंतर बाकीचे जे काही स्मोक्स असतील तर ते स्मोक्स या ठिकाणी यूज केलेत आणि त्याच्यानंतर आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड या ठिकाणी मी क्रिएट करून घेतलेलं। ओके, तर हे एक बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्यानंतर बाजूला तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीचा जो काही स्ट्रक्चर असेल तर हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। त्याच्यामध्ये प्रभू श्री नामांचा जो काही पेज असेल तो या ठिकाणी बॅकग्राऊंडला अटॅच केला आहे आणि त्याच्यासोबतच त्यांच्या मागे जे काही असेल तर या ठिकाणी तुम्ही पेज बघू शकता, तर एकदम टेक्स्चरवाली जी काही पेज असेल ती सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकलेला आहे। तर हा जो काही सेटअप असेल हा तुम्हाला या ठिकाणी दिला आहे, हा तुम्हाला यूज करायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर जे काही अयोध्या राम मंदिर नावाचं जे काही आपले टेक्स्ट असेल तर टेक्स्ट सुद्धा एकदम जबरदस्त झालेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर बघू शकता आणि त्याला जो काही टेक्स्चरचा इफेक्ट दिला असेल तो सुद्धा एकदम कडक या ठिकाणी बसला। आणि हे कसं करायचं जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, याच्यावर आपण लवकरच या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येऊयात। ओके, मग बाकीच्या जे काही आपल्या गरजेच्या पेज असतील तर ते पेज आहेत आणि ही जी काही इमेज असेल तर ही मी या ठिकाणी इंस्टाग्रामला अपलोड केलेला आहे, तर तुम्ही सुद्धा ही बघू शकता आणि लाईक सुद्धा या ठिकाणी करू शकता। ओके, तर बाकीच्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि फोल्डरचं नाव लक्षात घ्या, राम मंदिर 2 अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे। हेच फोल्डर तुम्हाला डाउनलोड करायचं आणि त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं। ओके, चला आता जाऊयात आपण आपले जे काही डिझाईन असेल ते क्रिएट करण्यासाठी। तर सिम्पली तुम्हाला तुमचं जे काही पिक्सल लॅब्स ॲप्लिकेशन असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले ओपन करून घ्यायचं। ओके, तर मी या ठिकाणी ओपन केलंय, तर ओपन केल्याच्या नंतर कालच्या व्हिडिओची जी काही आपली पीएलबी फाईल असेल ओके तर ती या ठिकाणी ओपन झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ जो तुम्ही बघितला नसेल आणि समजा ही व्हाईट थीम वाली जर डिझाईन तुम्हाला आवडली असेल आणि हा जर डिझाईन तुम्हाला करायची असेल ओके, तर याची जी काही लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल असेल आणि वर आय बटन सुद्धा ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा जाऊन या ठिकाणी चेकआउट करू शकता। ओके, तर आता आपल्याला हे कॅन्सल करून पुन्हा एकदा ॲप्लिकेशन ओपन करतो। जे न्यू टेक्स्ट असेल ते या ठिकाणी डिलीट करायचं, मग जायचं 3 डॉट, त्याच्यानंतर इमेज साईज आणि जे काही साईज असेल ते साईज या ठिकाणी तुम्हाला किती टाकायचे 5,000 अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करून घ्यायचं। त्याच्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर डबल चौकोनवर क्लिक करून कलर्समध्ये जायचं आणि या ठिकाणी व्हाईट रंग जो काय असेल तर हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा। ओके, मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जणांचा अजून एक इश्यू आहे, तो म्हणजे की त्यांची जी काही पील फाईल असेल तर ती या ठिकाणी ओपन होत नाहीये किंवा काही जणांच्या ॲप्लिकेशनमध्ये चालत नाहीये। तर तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी थंबनेल दिसत असेल व्हिडिओची, तर हा वाला जो काही व्हिडिओ असेल हा व्हिडिओ जाऊन तुम्हाला या ठिकाणी चेकआउट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिली असेल तर ती इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही सुद्धा या ठिकाणी पील फाईल ओपन करू शकता। तर मित्रांनो आपण येऊयात आता डिझाईनवर। तर या ठिकाणी जो काही कॉम्बो दिला असेल तुम्हाला तर हा कॉम्बो तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे। तर बॅकग्राऊंडवर सिम्पली तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, क्लिक केल्याच्या नंतर राईट क्लिक सेटिंगमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी रिलेटिव्ह साईज जी काही असेल 100% करायचं आहे। मग डबल चौकोनवर क्लिक करून हा पिन जे तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचा आहे। आता ह्याच्यामध्ये सर्व जे काही नेमप्लेट वगैरे असेल सर्व गोष्टी मी या ठिकाणी अटॅच करून दिल्या होत्या, त्याच्यामुळे जास्त तुम्हाला काही या ठिकाणी करायची गरज नाही। पुन्हा एकदा तुम्हाला ब्राउझर क्लिक करायचं आहे, फोल्डर ओपन होऊन जाईल। फोल्डर ओपन झाल्याच्या नंतर हा
जो काही तुम्हाला आपला मेन टेक्स्ट असेल ओके, तर हा दिला असेल, हा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी काय करायचा, काय अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायचा ओके. हा ॲड झाल्याच्या नंतर इथं क्लिक करून पुन्हा एकदा तुम्हाला फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, पुन्हा एकदा ब्राउजमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता तुमचा मॉडेल जे कोणी असेल किंवा ज्याची कोणाची ऑर्डर आली असेल त्याचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर हा फोटो तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि मग त्याचं जे काही नाव असेल ओके, तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, ॲड करून घ्यायचं. तर मी माझं जे काही नाव असेल तर नाव या ठिकाणी ॲड करून घेतलेलं. तर खालचा जो काही सेटअप असेल हा व्यवस्थित लागल्याच्या नंतर आता आपल्या जे काही फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये एक मी तुम्हाला टेक्स्टची पीएनजी सुद्धा दिली होती. तर तो टेक्स्टची पीएनजी जी काही असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी काय करायची, अशा पद्धतीनं अटॅच करून घ्यायचे ओके. तर ही या ठिकाणी लागल्याच्या नंतर जो काही वरचा भाग असेल तर तो या ठिकाणी लगभग आपला खतम होऊन जातो. याच्यामध्ये जर तुम्हाला डेट पीएनजी वगैरे लावायची असेल तर तुम्ही या ठिकाणी लावू शकता. तर मला तर काही आवश्यकता वाटली नाही त्याच्यामुळे मी या ठिकाणी सेट केलेली नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि मग आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, तुमचे जे काही लोगोज असतील ओके, तर ते लोगोज तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अटॅच करू शकता. तर मी एक जो काही लोगो असेल तर ते या ठिकाणी लावलेला आहे. आता लोगो लावल्याच्या नंतर डिझाईन या ठिकाणी खतम होते, पण तुम्हाला जो काही पासवर्ड असेल तो सांगून देतो. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 1734. किती टाकायचं आहे, 1734. तर हिंदीवाल्यांसाठी टाकायचं आहे 1734 ओके. 4 अंकाचा पासवर्ड आहे. हाच टाकल्याच्या नंतर तुमची पीएनजी फाईल आणि सोबत जी काही फील फाईल असेल दोन्ही तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ओपन करू शकता ओके. तर मित्रांनो या ठिकाणी मी एक लोगो लावलेला आहे. त्याच्यानंतर मला अजून एक लोगो या ठिकाणी क्रिएट करून लावायचा होता. तर माझे जे काही डिझाईन असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी 2 लोगोज या ठिकाणी क्रिएट केले होते. तर तुम्ही सुद्धा 2 लोगोज या ठिकाणी काय करू शकता, यूज करू शकता ओके. आता दोन्ही लोगोज या ठिकाणी लागलेले आहेत. तर आजचे जे काही डिझाईन असेल तर ती या ठिकाणी आपली संपते. तर ह्या डिझाईनमध्ये तुम्हाला जर कुठे परेशानी वाटली असेल किंवा काय प्रॉब्लेम वाटले असेल तर एक तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन मला मेसेज या ठिकाणी करू शकताय. बाकी तुम्हाला डार्क थीमवाली डिझाईन आवडली का व्हाईट थीमवाली डिझाईन आवडली ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि उद्याचा जो काही व्हिडिओ असेल तर तो आपल्या ग्रुप बॅनरवर येणार आहे, त्याच्यासाठी तयार राहा. बाकी आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.